मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जी बी स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे रॅगिंग, लेखिका काजल खुडे. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. आज राघवीचा कॉलेजमधला पहिला दिवस. खूप जास्त एक्साइटमेंट वाटत होती तिला. खूप मस्त असतात म्हणे कॉलेजचे दिवस. तिच्या मैत्रिणीकडून खूप काही ऐकले होते तिने. आज मस्त व्हाईट अनारकली घातला तिने, तिच्या आवडीचा, आणि ओठांवर लिप बाम लावला, डोळ्यात काजळ लावले आणि ओढणी परत एकदा नीट करून पाहिली आणि मस्तपैकी आवरून ती रूमच्या बाहेर आली. तिच्या आईने तिला कपाळावर एक छोटासा टिका लावला आणि तिने गणपती बाप्पाला नमस्कार केला आणि ती आईला बाय करून निघाली. तिने स्कूटी काढली आणि स्टार्ट करून बसून निघाली. पुढे जाऊन तिने एका छोट्याशा घरासमोर गाडी थांबवली आणि बाहेरून जोरात हॉर्न वाजवायला लागली. तशी तिची मैत्रीण अनघा आतून धावत आली आणि गाडीवर बसून दोघी कॉलेजला निघाल्या. कॉलेज मस्त प्रशस्त होते. मोठी आलिशान इमारत. नजर जाईल तिकडे रंगीबिरंगी कपडे घातलेल्या पऱ्या आणि राजकुमार, सगळे आपापल्या विश्वात दंग. राघवी स्वतःला हारून बसली. तीही काही कमी नव्हती. तिच्याकडेही खूप नजरा वळल्या होत्याच. अचानक तिला कोणीतरी आवाज दिला, हे यू, यस यू, इकडे ये जरा. एक खूप स्टायलिश कपड्यातील मुलगी होती. तिच्या आजूबाजूलाही काही मुली होत्या. त्याही राघवीकडे विचित्र नजरेने पाहत होत्या. राघवी सावकाश पावले टाकत त्या ग्रुपकडे गेली. तिला अनघा चल इथून म्हणत होती, पण राघवी काही ऐकत नव्हती. ती त्यांच्या जवळ येऊन त्या मुलींना पाहून बोलली, यस, मला बोलावले तू? हो, तुलाच बोलावले. न्यू ॲडमिशन? त्या मुलीने वरून खालपर्यंत निहाळत विचारले राघवीला. राघवीने हो म्हणून मान हलवली. ती मुलगी कुत्सित हसली. तुला माहित नाही का, मी सिनियर आहे तुझी. आधी मला इंट्रो करून दे, मग जा. राघवी हलकेच हसली आणि तिने हात पुढे केला आणि गोड हसून म्हणाली, हाय, आय एम राघवी, न्यू आहे. आजचा पहिला दिवस. होप चांगला जाईल आणि नेहमी लक्षात राहील असाच जाईल. लक्षात तर तुझ्या इथून पुढे येणारा प्रत्येक दिवस जाणार आहे. लक्षात ठेव. निघा आता. तिने असे म्हणताच राघवी तिथून निघून क्लासमध्ये गेली. तिचं पहिलं लेक्चर छान गेलं आणि दुसऱ्या लेक्चरला तिला निरोप आला. शिपाई येऊन सांगून गेला की राघवी कोण आहे, तिला भेटायला कोणीतरी आले आहे. तिने सरांची परवानगी घेतली आणि बाहेर गेली. बाहेर कोणीच नव्हते. फक्त एक चिठ्ठी होती. तिने ती उचलली आणि वाचली. त्यावर लिहिले होते, येऊन भेट, खूप महत्वाचे काम आहे. आणि क्लास नंबर होता 21. तिने काहीच विचार न करता क्लासरूम शोधायला सुरुवात केली. खाली फक्त क्लासरूम 20 होते. 21 नक्कीच वरच्या मजल्यावर असणार, म्हणून ती वरच्या मजल्यावर गेली. दरवाजा बंद होता. तिने ढकलून उघडला आणि आत गेली. आतमध्ये खूप अंधार होता. ती रूम खूप दिवसापासून बंद आहे असे वाटत होते. सगळीकडे धूळ आणि जळमटे. एक कुबट वास येत होता. तिने विचार केला, इथे कोणी बोलावलं असेल आणि का. ती कानोसा घेऊन आवाज देऊ लागली, हॅलो, कोणी आहे का, हॅलो. पण काहीच प्रतिक्रिया येत नाही. फक्त तिचाच आवाज घुमत असतो पूर्ण रूम मध्ये. ती जरा घाबरते आता आणि परत जायला वळते तर दाराला बाहेरून कडी असते. ती खूप घाबरते. दारावर जोरात थापा मारते
पण तिचा आवाज ऐकायला त्या मजल्यावर कोणीच नसते. आता तिला रडायला येऊ लागते आणि ती मोठमोठ्याने रडत दारावर जोरात थापा मारत असते. तेवढ्या तिला पाठीमागे कुणाची तरी चावल लागते. ती मागे वळून बघते, पण मागे कोणीच नसते. तिचा वाढलेला श्वास आणि तिचा एकटेपणा, तिला काही सुचत नाही नक्की काय होत आहे आपल्यासोबत. आता ती अंधाराला सरावली होती. ती अंधारात शोधण्याचा प्रयत्न करत होती. कोणी प्रँक तर करत नाहीये ना. आणि त्याच अंधारात तिला थोडीशी हालचाल जाणवली. काळाकुट्टा अंधार आणि त्याच रंगाची सावली. काहीतरी हालचाल करत आहे असे तिला वाटले. ती अजून जास्त नजर रोखून पाहू लागली. आता ती काळी सावली तिच्याकडे सरकत होती. हळूहळू तिने डोळे चोळत अजून एकदा नीट पाहिले आणि तिचं काळीज आता घशात आले होते, कारण ती काळी सावली आता तिच्या नजरेसमोर होती. आणि तिला धडकीच भरली, कारण एक प्रेत तिच्या समोर जिवंत होऊन उभा होतं. हो, प्रेतच म्हणता येईल त्याला. एका तरुण मुलाचं प्रेत, ज्याची जीभ घशातून बाहेर पडली होती. डोळ्यातून बुबळ बाहेर आले होते त्याच्या, आणि तो त्याच डोळ्यातून तिच्याकडे रोखून पाहत होता. तिचे हातपाय थरथर कापत होते. तोंडातून आवाज निघत नव्हता. तिने तोंडावर हात ठेवला आणि मटकन खाली बसली. डोळे बंद करून तिने कानावर हात ठेवले आणि जोरात रडू लागली. हिम्मत करून राघवी डोळे उघडून पाहते, तर तिच्या समोर कोणीच नव्हते. तिला काही समजत नाही, हा भास होता की सत्य. ती व्यक्ती माणूस तर नक्कीच नव्हती. हा, तो माणूस नव्हता. ते नक्कीच काहीतरी अमानवी असेल. आणि आता माझ्याकडे जगायला काहीच पर्याय उरला नाही. आता मी काय करू असं ती मनात विचार करत असतानाच तिला आठवतं, आईने तिला हनुमान चालीसा शिकवली होती. आणि तेव्हा ती आईची गंमत करायची. पण आई तिला नेहमी सांगायची, जेव्हा तुला वाटेल की तू खूप मोठ्या संकटात सापडली आहेस, तेव्हा तू हनुमान चालीसा म्हण. ती हे सगळं मनात विचार करत असताना तिच्या समोर परत एकदा ते प्रेत येतं आणि तिला क्षणाची उसंत न देता तिच्यावर झडप घालते. इकडे तिच्या शेजारच्या क्लासरूम मध्ये सकाळी तिच्याशी बोललेली मुलगी आणि तिच्या काही मैत्रिणी आतून बंद असलेलं दार जोरात वाजवत होत्या. पण दार बाहेरून बंद होतं. आज तिची रॅगिंग करायची असं ठरलं होतं. आणि एका मुलाला तिला भीती घालवण्यासाठी त्यांनी भूत बनवलं होतं. तोही त्यांच्यासोबत दार वाजवत होता. त्या मुलीचं नाव होतं जेनी. तिला प्रँक करायला आवडायचं. त्याचा काय परिणाम होईल हे ती विचार करायची नाही. आज तिच्या ग्रुपने मिळवून ठरवलं होतं राघवीला भीती दाखवायची, तिला घाबरवून सोडायचं. त्यासाठी त्यांचा मित्र भूताचा गेटअप करून तयार होता. आणि त्यांनी सर्व काही प्लॅन करून तिला रूम मध्ये 21 मध्ये बोलायचं ठरतं. पण त्या आधी शेजारच्या रूम मध्ये जाऊन ते प्लॅन कसं सक्सेसफुल होईल, आणखी काय करता येईल यावर चर्चा करत होते. आणि तितक्यात बाहेरून दरवाजा बंद झाला. वेळाने दरवाजा उघडला जातो. सफाई कामगार येऊन बाहेरून सर्वांचे दार उघडून जातात. जेनी आणि तिचे मित्र प्लॅन फ्लॉप झाला म्हणून पळून जातात. राघवी बेशुद्ध अवस्थेत झाडू मारणाऱ्या मावशींना दिसते. ते सर्वांना हाका मारून ओरडून गोळा करतात. राघवीला तिथे पाहून सर्व भीतीने थरथर कापत होते, कारण रूम नंबर 21 मध्ये जायलाही घाबरत असत सगळे. असं असताना एक नवी मुलगी, जिचा कॉलेजचा पहिला दिवस आहे, ती त्या रूम मध्ये गेलीच कशी हा प्रश्न सर्वांना पडला होता. तिच्या तोंडावर पाणी मारून सर्वांनी शुद्धीवर आणले. ती उठली. ती किंचाळतच, मला मारू नको, मला सोड, मला सोड. सर्व अचंबित झाले. मग तिने जरा इकडे तिकडे पाहिल्यावर ती आता सुरक्षित आहे हे जाणवलं तिला.
आणि मग ती जरा शांत झाली. ती शांत झाल्यावर तिला तिच्या मैत्रिणीसोबत तिच्या घरी पाठवलं आणि जे काही झालं ते उद्या निवांत सांग असे प्रिन्सिपल म्हणाल्या. ती रिक्षात बसून गुपचूप घरी गेली. अनघा तिला तिच्या घरी घेऊन जाते. मुलीला कॉलेजच्या पहिल्याच दिवशी असं घाबरलेले आणि भेदरलेली आलेली पाहून तिच्या आईला खूप काळजी वाटते. त्या अनघा आणि राघवी दोघींना पण प्रश्न विचारून भंडावून सोडतात नक्की काय झालं म्हणून. पण राघवी, आई मला खूप चक्कर आली म्हणून मी घरी आले असं सांगून शांत करते आणि आराम करायला तिच्या रूम मध्ये जाते. इकडे जेनी आणि तिच्या ग्रुपला आतापर्यंत समजलं होतं काय झालं ते, पण असं कसं झालं. तिला तर आपण भीती पण दाखवली नाही आणि तिला चक्कर कशी आली याबद्दल सर्वांना संभ्रम पडला होता. शेवटी जेनी सर्वांना सांगते की काही दिवस शांत राहू आणि परत एकदा प्लॅन करू. पण काही झालं तरी प्रँक करायचाच. नवीन आलेली कोणतीच मुलगी किंवा मुलगा आपल्या हातून नाही सुटला पाहिजे. जेनी तिच्या रूम मध्ये शांत झोपली होती. मध्यरात्रीचा सुमार असेल. अचानक तहान लागली म्हणून ती उठली आणि हॉलमध्ये जाऊन जारमधले पाणी ग्लासमध्ये ओतले. पाणी पिऊन ती जशी माघारी वळली तशी तिला तिच्या समोरच राघवी दिसली. विस्कटलेले केस आणि एक डोळा बाहेर पडलेला, चेहरा पूर्ण काळा झालेला आणि त्यात तिची भीतीदायक नजर. असं अचानक कोणी तिला समोर पाहिले तर तिथे जीव जाईल एवढी भयानक दिसत होती ती. राघवीला इतक्या जवळ पाहून आणि तेही अशा परिस्थितीमध्ये जेनीला धक्का बसला आणि ती जरा मागे सरकली. पण ती लवकर घाबरणाऱ्यातली अजिबात नव्हती. राघवीला पाहून नक्कीच तिची बोबडी वळली होती. पण तिला वाटले हे कोणीतरी मुद्दाम मस्करी म्हणून करत आहे. नेहमी दुसऱ्यांना त्रास देणं आणि प्रँक म्हणून असले विचित्र भीतीदायक खेळ खेळणं हा तिचा छंद होता. आणि म्हणूनच तिला वाटले की इथे पण कोणीतरी मस्करी करत आहे. मुळात भूत वगैरे काही नसतं असंच तिला वाटायचं. तिने जरा स्वतःला सावरले आणि घाम पुसू लागली. काय ग, तुला वाटलं असेल असा भूताचा मेकअप करून आलीस आणि मी तुला घाबरून जाईल म्हणून. आणि माझ्या घरचा पत्ता कोणी दिला तुला? चल, झाला असेल नाटक करून तर निघ इथून, झोपायचं आहे मला. राघवीच्या तोंडातून विचित्र स्वरात हसल्याचा आवाज येतो. जणू काय ती जेनीची चेष्टा करत होती. आता तिचे ते ही करून चिरक्या स्वरातले हसू हळूहळू वाढत जाते आणि ती मोठ्याने हसायला लागते. त्या हसण्यात कुठेतरी एक पुरुषी आवाज अधूनमधून डोकावत असतो. आता जेनीचे धाबे दणाणले. तिने दोन्ही कानावर हात ठेवले आणि भीतीदायक नजरेने राघवीकडे पाहिले. पण आता उशीर झाला होता. राघवी आता दोन्ही हातावर आणि पायावर चालत जेनीकडे येऊ लागली. जेनी मागे मागे सरकू लागली. तिला ओरडायचे देखील भान राहत नाही. ती फक्त हळूहळू मागे सरकत होती आणि शेवटी जाऊन भिंतीला चिकटते. राघवी आता जेनीच्या समोर येऊन उभी राहते आणि तिची धारदार तीक्ष्ण नखे ती जेनीच्या चेहऱ्यावरून फिरवते. जेनी थरथर कापत होती. राघवीच्या तोंडून शब्द बाहेर येतात. तुला खूप हौस आहे ना रॅगिंग करायची, आता भोग. तिच्या तोंडातून बोलताना देखील लाळ गळत होती. जेनीला ते पाहून कसेसे झाले. तिला तिथून पळून जायचं होतं, मोठ्याने ओरडत जायचं होतं, पण तिचं शरीर तिला साथ देत नव्हतं. पुढच्या क्षणी राघवीची धारदार नखे तिच्या चेहऱ्यावरून ओरबडतात आणि जेनी मोठ्याने किंचाळते. तिचा हात लागून काचेचा ग्लास खाली पडतो आणि फुटतो. घरातले लाईट ऑन होतात आणि जेनीचे आई वडील धावत येतात.
जेनी दोन्ही हात चेहऱ्यावर ठेवून मोठ्याने ओरडत असते, रडत असते, पण तिथे तिच्या व्यतिरिक्त कोणीच दिसत नाही. तिचे आईबाबा तिला प्रश्न विचारत राहतात, नक्की काय झालं आहे, तुझ्या चेहऱ्यावर काय लागलं आहे. पण जेनी अजिबात बोलण्याच्या स्थितीत नव्हती. ती एकटं कुठेतरी पाहत रडत बसली होती. राघवीच्या आईनं रात्री जाग येते आणि त्या राघवीला पाहायला तिच्या रूममध्ये जातात. ती बेडवर नसते. ते तिला सगळीकडे शोधतात, पण ती त्यांना कुठेच दिसत नाही. ते घाबरून जातात आणि मोबाईल घेऊन तिचा नंबर डायल करायला हातात घेतात. तेव्हाच त्यांना आवाज येतो, आई, एवढ्या रात्री कोणाला फोन करते आहेस. त्या वळून पाहतात तर राघवी हातात पाण्याची बॉटल घेऊन उभी असते. अगं, कुठे होतीस तू बाळा, मला तू कुठेच नाही दिसलीस, म्हणून मग मी तुलाच फोन करत होते. ते घाबरून तिला सांगतात, अगं आई, मी किचन मध्ये होते, थंड पाणी घ्यायला गेले होते, तू पण ना, झोप आता, मी ठीक आहे. असे म्हणून निघून जाते झोपायला. तिची आई मग निर्धास्त होऊन झोपायला जाते, पण तिची धारदार नखे आणि त्याला लागलेलं थोडंसं रक्त मात्र त्यांना दिसत नाही. दुसऱ्या दिवशी राघवी अगदी नॉर्मल होऊन जाते कॉलेजला. तिला आदल्या दिवशी काय झालं होतं म्हणून सगळे विचारतात, पण ती झुरळ पाहिलं म्हणून उडवून लावते. पण तिच्यात काहीतरी बदल झाला आहे हे सर्वांना जाणवत असतं. जेनी आणि तिचा ग्रुप राघवीला पाहिले की वाट बदलत असतात. त्याचं कारण फक्त जेनीला माहित होते, पण ती तिच्या ग्रुपमध्ये सांगते की ती राघवी आधीच खूप घाबरट आहे, तिला अजून नको भीती घालायला. शहरातील एका मोठ्या इमारतीमध्ये एका आलिशान बेडवर एक युवती निवांत झोपली होती. प्रसिद्ध आणि श्रीमंत उद्योजिका होती ती. अंगावर तोकडा नाईट ड्रेस, शेजारी पडलेला एक वाईनचा ग्लास आणि सिगारेटचे काही जळालेले तुकडे. तिच्या फोनवर एक कॉल येतो. खूप वेळ रिंग होते, ती उचलत नाही. परत रिंग होते. यावेळेस ती जरा वैतागाने फोन रिसीव्ह करते. हे बेबी, झोपली आहेस का अजून. पलीकडून एक मदाळ पुरुष आवाज येतो. झोपले आहे. आणि अजून म्हणजे काय, असा किती वेळ झाला आहे, रात्र आहे की दिवस आहे हे पण मला आठवत नाही आहे, प्लीज झोपू दे ना. ती पण नशिल्या आवाजात बोलते, हो स्वीटहार्ट, झोप तू, पण आधी जरा जागी हो आणि ऐक, आता रात्रीचे 12 वाजत आहे. तू पार्टीमधून लवकर निघून गेलीस आणि जास्त घेतल्यामुळे तुला झोप आली, पण आता कुठे पार्टी सुरू होत आहे. आज रात्री 12 वाजता तुझा बर्थडे आहे आणि मी तुला विश करायला तुझ्या घरी तुझ्या रूम मध्ये येणार आहे. सो बी रेडी, लव यू. असं म्हणून तिकडून फोन कट होतो. ती तरुणी डोळे बंद करूनच हसते आणि बोलते, मी वाट पाहीन, लवकर ये. आणि पटकन उठून बाथरूम मध्ये फ्रेश व्हायला जाते. ती शॉवर ऑन करून नाईट ड्रेस उतरवून थंड पाणी अंगावर घेते. त्या थंड पाण्यामुळे तिला फ्रेश वाटते. ती आंघोळ उरकून बाथरोब घालून बाहेर येते आणि तिला धक्काच बसतो. रूम मध्ये पूर्ण अंधार असतो. नंतर तिला जरा हसू येते. याला मला नक्की सरप्राईज द्यायचा असेल, आगाऊ कुठला. जरा वेळ वाट पाहिली असती तर मी छान तयार झाले असते, पण जाऊ दे, याने काहीतरी प्लॅन केला आहे तर छानच असेल. ती मनातच स्वप्न रंगवत होती. मग अंधाराला डोळे सरावले आणि तिने त्याला आवाज द्यायला सुरुवात केली, रोहित, वेअर आर यू. एवढा अंधार का केला आहेस. आणि तू, चल, झाले असेल रूम डेकोरेट करून तर लाईट ऑन कर ना प्लीज. तुला माहित आहे ना मला अंधाराची भीती वाटते ते. प्लीज लाईट्स ऑन कर ना. पण त्या रूम मध्ये काळोखाचे साम्राज्य होते. तिला कसलाही आवाज येत नव्हता आणि तो तिथे असेल अशा काही खुणाही नव्हत्या. तिने एक औंढा गिळत घामाचे थेंब पुसले. ती हाताने चाच पडत स्विच शोधू लागली. आता सुदैवाने तिला स्विच सापडला आणि तिने लाईट्स ऑन केले. तिने समोर पाय पाहिले आणि तिने नजर वर केली आणि तिच्या काळजाचा ठोका चुकला.
कारण तिथे राघवी उभी होती. तिला पाहूनच एखाद्याची वाचा जाईल, हृदयाचे ठोके बंद पडतील की काय अशी ती दिसत होती. विस्कटलेले केस, भयान लाल भडक डोळे आणि चेहऱ्यावर विचित्र क्रूर हसू. तिचे हात जवळजवळ गुडघ्यापर्यंत लांब आले होते आणि खांदे झुकले होते. ती राघवीकडे नजर रोखून पाहत होती. ती तरुणी घाबरून मागे सरकली आणि तेवढ्यात लाईट्स ऑफ झाले. पूर्ण खोलीत परत एकदा गुडूप अंधार झाला. पूर्ण रूम मध्ये एक विचित्र आवाजात हास्य घुमले आणि त्यामागेच आवाज आला, डू यू लाईक टू प्ले हाईड अँड सीक शनया. तो आवाज ऐकून तिला धडकी भरली, कारण तो आवाज तिने याआधी कुठेतरी ऐकला होता. त्यानंतर पूर्ण रूम मध्ये तिच्या भोवती पळत पळत गोल फिरल्याचा आवाज आला. कुणीतरी तिच्या भोवती गोल रिंगण करत फिरत आहे असे तिला जाणवत होते. ती परत स्विच शोधू लागली, पण यावेळेस तिला सापडले नाहीत. तरी रूम मध्ये लाईट्स लागले आणि तिला आता तो दिसला. ती त्याला कसं विसरू शकत होती. त्याचं भयंकर रूप पाहून तिला तिने केलेल्या कृत्याचा पश्चाताप झाला. ती आता मागे सरकू लागली आणि तो तिच्या जवळ जवळ येऊ लागला. तो तिच्या खूप जवळ आला होता, पण शनया आज कुठेही पळून जाऊ शकत नव्हती. ती जोरात श्वास घेत होती. तिला जोरात ओरडायचं होतं, पण नाही, तिची हिंमत होत नव्हती. शेवटी तिने त्याच्यासमोर हात जोडले आणि खाली बसली. प्लीज प्रितेश, मला जाऊ दे, मी काहीच नाही केलं. इट वॉज जस्ट प्रँक. मला वाटलं नव्हतं असं काही होईल. आम्ही सगळे मिळून नवीन येणाऱ्या मुलींची रॅगिंग करायचो. आम्ही फक्त तेच केलं. पण शनयाचे शेवटचे शब्द त्याने ऐकून घेतले नाहीत. त्याने तिच्या खूप जवळ उडी मारली आणि तिच्या गालावरून बोट फिरवले. ती रडत अजूनही त्याला हात जोडत होती. त्याच्या तोंडातून शब्द येतात, माहित आहे ना किती प्रेम करायचो तुझ्यावर. असं वेदना नाही देणार मी तुला, कळणार पण नाही. तुझा जीव कधी जाईल. चल मिठी ते माझ्या. शनया नाही नाही म्हणून ओरडू लागली, पण त्याने तोपर्यंत त्याचे धारदार सोळे तिच्या मानेत घुसवले होते आणि ते गरम ताजं रक्त तो पिऊ लागला. शनया काही वेळ तडफडत होती. नंतर तिची पायाची आणि हाताची हालचाल बंद झाली. तिच्या मानेतून रक्त पिऊन त्याने तोंडावरून हात फिरवला आणि तो समाधानाने राघवीच्या घराकडे चालू लागला. ते शरीर आता राघवीचं होतं. सकाळी सगळीकडे बातमी वाऱ्यासारखी पसरली. प्रसिद्ध उद्योजक रमेश शर्मा यांची मुलगी, जी नुकतीच अमेरिकेहून परतली होती, तिचा अज्ञात व्यक्तीकडून निर्दयी खून. राघवी हसत हसत टीव्ही बघत होती. तिच्या चेहऱ्यावर आता आनंद आणि तिरस्कार दोन्ही होते. सगळीकडे त्याच गोष्टीची चर्चा. ती मुलगी काही दिवसांपूर्वीच भारतात परतली होती. तिचे इथे कोण शत्रू असतील. पोलीस अधिकाऱ्यांनी कसून सर्व प्रकरणाची चौकशी सुरू केली होती, पण काही सुगाव हाती लागत नव्हता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक मुलगी आत येताना दिसत होती आणि बाहेर जातानाही दिसत होती, पण तिच्या चेहऱ्यावरील केसांमुळे तिचा चेहरा अजिबात दिसत नव्हता. म्हणून ती कोण आहे हे समजत नव्हते. आज कॉलेजमध्ये खूप चर्चा होती एका नवीन आलेल्या प्रोफेसरची, खास करून मुलींमध्ये. खूप हॉट आहे, खूप हँडसम आहे, अशा मुलींच्या चर्चा चालू होत्या. पण राघवी अशा गोष्टींकडे लक्ष देत नव्हती. ती आणि तिचा अभ्यास. पण कधी कधी ती खूप शांत राहायची आणि दूर कुठेतरी पाहत बसायची. तिचं वागणं बोलणं बदललेलं होतंच, त्यामुळे तिच्या कोणी जास्त वाटेला जायचं नाही. ती आज लायब्ररीमध्ये बसली होती. आजकाल ती गूढ पुस्तके जास्त वाचायची. तिला त्या विषयाची जास्तच आवड निर्माण झाली होती. वाचत असताना तिच्या समोर कुणीतरी येऊन बसले, पण तिने वर पाहण्याची तसदी देखील घेतली नाही. थोड्या वेळाने
त्याच व्यक्तीने तिला आवाज दिला, हॅलो मिस, तुम्ही हे जे पुस्तक वाचत आहात हे खूपच इंटरेस्टिंग दिसत आहे, प्लीज जरा दाखवता का? तिने जरा रागातच ते पुस्तक त्याला दिलं. तो फक्त तिच्याशी बोलण्याचा बहाणा शोधत होता, पण तिच्या ते लक्षात पण नाही आलं. तिने ते पुस्तक त्याच्या हातात दिलं. ते त्याने पाहिल्यासारखं केलं आणि तिच्या डोळ्यात पाहिलं. ती कसले तरी त्रासात असल्यासारखी वाटली त्याला, पण तिने पटकन नजर चोरली. कावरी बावरी होऊन इकडे तिकडे पाहू लागली, पण त्याने तिची कावरी बावरी नजर बरोबर हेरली होती. तोच होता त्यांचा प्रोफेसर आदित्य रॉय. त्यांच्या कॉलेजमध्ये नवीन रुजू झाला होता आणि त्याच्याबद्दलच सर्व मुली चर्चा करत होत्या. राघवी लेक्चर अटेंड करायला क्लासरूममध्ये जाते, पण आदित्यचं पूर्ण लक्ष तिच्याकडेच होतं. ती खाली मान घालून लेक्चर अटेंड करते. कसं बसं लेक्चर संपतं आणि आदित्य बाहेर निघून जातो. तो जाताना फक्त राघवीला पाहत होता. तो गेल्यानंतर मात्र मैत्रिणी राघवीला चिडवतात त्याच्या नावाने. राघवी रागात निघून जाते. राघवी घरी जाते आणि तिचं आवरून ती तिच्या आवडीचं पुस्तक घेऊन तिच्या रूममध्ये जाऊन बसते. आज तिने नीट जेवणही केलं नव्हतं. ती उगाच पुस्तक घेऊन पानांसोबत चाळा करत असते. राघवी पुस्तक वाचत वाचत झोपी जाते. रात्रीमध्येच तिला कशाने तरी जाग येते. तिला माहित असतं तो आलेला असतो आपल्या शरीरावर ताबा मिळवायला, त्याला हवं ते करून घ्यायला. खरं म्हणजे त्याची काही चूक नव्हतीच. आपण त्याला परवानगी दिली होती. त्याला हवं ते तो करून घेणार, त्याचा बदला घेणार, फक्त आपल्या शरीराचा उपयोग करून घेणार. आणि मी त्याला परवानगी दिलीही होती. ती विचार करत होती. इतक्यात तिच्या रूममध्ये त्याची चाहूल लागते आणि राघवी घाबरून एकदम शांत होते. तो येतो त्याच्या त्याच रूपात. त्याचं रूप पाहून राघवी थरथर कापत होती आधीच, पण तिला त्याच्याबद्दल सहानुभूती होती म्हणूनच ती त्याला मदत करत होती. त्याचे पांढरे डोळे आणि त्यातले बारीक बुबळे जे बाहेर पडले होते, जीभ नेहमी बाहेर लोंबत होती आणि पांढरे पडलेले अंग, हात आणि पाय वाकडे झाले होते. आणि तो तसा चालत चालत राघवी जवळ आला आणि तिच्या एकदम जवळ येऊन म्हणाला, चल तयार आहेस ना? हो, मी तयार आहे. आता कोणाला मारायचं? राघवी घाबरत घाबरत विचारते. तो त्याच्या लोंबणाऱ्या जिभेवर बोट ठेवून तिला करतो. ती अजूनच घाबरते आणि त्याचा आत्मा तिच्यावर झडप घालून तिच्यात प्रवेश करतो. आता राघवी तयार असते त्याचा बदला घेण्यासाठी. आता ती जाते. ते ठिकाण म्हणजे एक हॉस्पिटल असतं. एक नावाजलेला डॉक्टर त्याच्या केबिनमध्ये नुकताच एक सर्जरी करून घरी जाण्याच्या तयारीत असतो. पूर्ण हॉस्पिटलमध्ये एक वेगळी शांतता असते, एक भयान शांतता. त्यात फक्त एखादी नर्स चालत गेली तर तिच्या पायांचा होणारा विशिष्ट आवाज, एखादा वॉर्ड बॉय मध्येच येऊन उगाच चक्कर मारून जायचा आणि परत ती शांतता आहे अशीच व्हायची. गुड. डॉक्टर बाहेर निघतात आणि खाली पार्किंगमध्ये येतात. पार्किंगमध्ये तर खूपच अंधार आणि गूढ वातावरण होतं, पण डॉक्टरला सवय असते म्हणून तो त्याच्या तंद्री चालत गाडीजवळ पोहोचतो. गाडीत बसणार की त्याला त्याच्या पाठीवर कुणाचा तरी थंड स्पर्श होतो. तो मागे वळून बघतो आणि त्याच्या अंगातून जीव निघून जातोय की काय अशी त्याला जाणीव होते. मागे राघवी उभी असते. अतिशय भयंकर रूपात. तिच्या केसांच्या बटांमधूनही तिचे पांढरे शुभ्र डोळे आणि ती थंड नजर डॉक्टरला आरपार बघत असते. डॉक्टरला वाटतं की ही कोणीतरी वेडी आहे, म्हणून मग तो जरा सावरतो आणि तिला धक्का देऊन तिला मागे ढकलतो. तो तिच्यावर खेकसतो. ए बाई, पाठीमागे हो बघू, कोण आहे? अशी रात्रीचे का फिरते इकडं? जा इथून, चल. पण ती जागची हालत पण नाही. ती अजूनही नजर रोखून त्याच्याकडेच पाहत असते.
ती डॉक्टरला विचारते, विसरलास का मला? आठव जरा. 1995, न्यू जनरेशन कॉलेज, फर्स्ट इयर, प्रितेश, आठवलं का? तिच्या तोंडून एक पुरुषी आवाज आणि ते बोलणं ऐकून डॉक्टरला घाम फुटतो. तो खूप घाबरतो आणि रुमाल चेहऱ्यावरून फिरवतो आणि तिला विचारतो, तुला कसं माहित? कोण आहेस तू? प्रितेश बद्दल कसं माहित तुला? बोल. पण त्या वेळात राघवीने एक ब्लेड जे डॉक्टरच्या बॅगेत होतं ते काढलं होतं. तिला आता वेळ घालवायचा नव्हता. ती डॉक्टरला खाली पाडून त्याच्या पोटावर बसते आणि त्याचं मनगट घट्ट धरून त्यावरून ब्लेड फिरविणार तोच. तिचा हात वरच्यावर रोखला जातो. एका अनामिक शक्ती तिला रोखत होती आणि मागून आवाज येतो, डोंट.